बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. नांदेडमध्ये छावाचा मराठा आरक्षण जागर संवाद मेळावा पडला पार. अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षण जागर संवाद दौरा सुरू केला आहे. नांदेडमध्ये या दौऱ्यानिमित्त छावा संघटनेच्या मराठा आरक्षण जागर संवाद मेळावा पार पडला. नांदेडमध्ये शहरातील कुसुम सभागृह या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नांदेड शहरातून मराठा आरक्षण जागर संवाद रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीत आणि मेळाव्याला छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मराठवाड्यापुरतं या ठिकाणी स्थापन व्हावं आणि इथल्या मराठा समाजाला त्या माध्यमातून मजबूत करण्याचं आणि उभं करण्याचं काम या ठिकाणी व्हावं. अगोदर अग्रिम पीक विमा 25 चा आशीर्वाद आणि अण्णासाहेबांचा आशीर्वाद घेऊन अण्णासाहेबांच्या प्रेरणेने एक मिनिट साहेब विनंती करतो आहे. आरक्षणासाठी अखिल भारतीय छावा संघटना गेली 25 वर्ष झालं क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलापासून हा लढा देत आहे. परंतु अनेक सरकारं आली गेली, परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच आहे. मधल्या काळामध्ये ठोक मोर्चे झाले, मूक मोर्चे झाले, संघर्ष रथयात्रा झाल्या, परंतु आरक्षणाचा खरा प्रश्न आजपर्यंत कुणीही सोडविलेला नाही. गेल्या वर्षभराच्या काळामध्ये मोठं नेतृत्व उभं राहिलं, परंतु तरीही आरक्षणाचा निर्णय लागत नाही. आज EWS आरक्षण प्रमाणपत्र देणं बंद आहे. SC-BCचं कसं लागू आहे ही माहिती नाही. आज केवळ आरक्षणच नाही तर शेतकरी अडचणीमध्ये आहे, शेतकरी आत्महत्या करतोय. एका बाजूला आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाची मुलं आत्महत्या करत आहेत. म्हणून आम्ही 9 ऑगस्टपासून तुळजापूर येथून मराठा संघर्ष यात्रा आणि शेतकरी मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. आज नांदेड येथे त्या ठिकाणी संवाद यात्रा आम्ही आयोजित केलेली होती. हजारोच्या संख्येनं आमचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते आणि त्या ठिकाणी आम्ही भूमिका मांडली की आमच्या मागण्या मांडल्या की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, मराठा समाजाला कुठूनही आरक्षण द्या पण आरक्षण मिळालं पाहिजे. मराठवाड्यामध्ये आज आरक्षण नसल्यामुळं मराठवाड्यातील मुलांची आज फरफट जास्त होत आहे. म्हणून मराठवाड्यासाठी स्वतंत्र महामंडळ क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील या नावानं दिलं गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि मराठा आरक्षणाच्या आडून जे राजकीय लोक समाजामध्ये भांडणं लावत आहेत आणि आपल्या मताची पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आम्ही मराठा समाजाचा आपल्या फायद्यासाठी, राजकीय फायद्यासाठी वापर होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही ही यात्रा काढलेली आहे. आमची दुसरी एक भूमिका आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे, 4 वर्षाच्या बाळापासून 70 वर्षांच्या आजीवर सुद्धा बलात्कार होत आहेत. हे जर नाही थांबलं, या बलात्काऱ्यांना जर सरकारनं, या नराधमांना आळा नाही घातला तर अखिल भारतीय छावा संघटना येणाऱ्या काळामध्ये महिलांना तलवार वाटपाचा तलवार वाटपाचा कार्यक्रम हाती घेणार आहे. आम्ही आमच्या छाव्यांना सुद्धा तलवार हातामध्ये देऊन इथून पुढे आम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही, कोर्टामध्ये जाणार नाही, तर अशा नराधमांना यांचा माठ छाटण्याचं काम अखिल भारतीय छावा संघटना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करेल.